सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत मेनली 2 टॉपिक बघितले. फर्स्ट टॉपिक होता रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगल असेल त्यांच्या एरियाचा जर आपण रेशो कॅल्क्युलेट केला तर रेशो काय असणार आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल आपण बघितला आणि त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघितला 2 ट्रायंगल सिमिलर केव्हा असं किंवा आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स बघितले. आता ह्या दोन्ही टॉपिकला रिलेट करणारा थर्ड टॉपिक आपल्याला बघायचा आहे आणि तो टॉपिक आपल्याला एका थेरमच्या फॉर्ममध्ये बघायचा आहे. सो एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील आणि त्यांच्या एरियाचा जो आपण रेशो घेतो तो रेशो काय असणार आहे ते आपल्या थेरमच्या फॉर्ममध्ये बघायचं आहे. सो टॉपिक इज थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे ते आपल्याला बघायचं. सो थेरम काय सांगतो, व्हॉट इज द थेरम? वेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, ज्या दिलेले 2 ट्रायंगल सिमिलर असतील देन रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, तर त्या 2 ट्रायंगलचा जर आपण एरियाचा रेशो जर घेतला सो दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो तो असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज 2 ट्रायंगल मी कन्सिडर करते, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. या दोन्ही ट्रायंगलचा शेप सारखा आहे, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. 2 ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे 2 कंडिशन इथे सॅटिस्फाय झालं पाहिजे. करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल व्हॅल्यूचे पाहिजे आणि रेशोचे साईड्स जे आहे ते साईड्स प्रोपोर्शनमध्ये पाहिजे किंवा त्याचे रेशो इक्वल पाहिजे. याचा अर्थ अँगल AP इक्वल आहे, B आणि Q इक्वल आहे, C आणि R इक्वल आहे. त्याच पद्धतीने AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. हे रिलेशन आपण इथे लावू शकतो. ठीक आहे, दिस इज अबाउट सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं की सपोज या 2 ट्रायंगलचा जर मी एरिया फाइंड केला आणि त्याचा जर मी रेशो घेतला, हा रेशो कशाशी इक्वल असणार आहे? करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरशी इक्वल असणार आहे. त्यामुळे एरिया इन ट्रायंगल गिवन, आता आपण याचं प्रूफ सुद्धा बघणार आहोत. त्यासाठी आपण 2 ट्रायंगल कन्सिडर केलेले आहे. दिलेल्या गोष्टी आपण ज्या अज्यूम करतो त्या गिवनमध्ये लिहिलेलं आहे. सो गिवन ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे. AD परपेंडिक्युलर टू BC, AD BC ला परपेंडिक्युलर आहे, PS QR ला परपेंडिक्युलर आहे. या कंडिशन गिवन आहे. व्हॉट टू प्रूव्ह? आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? रेशो ऑफ एरिया ऑफ दिस 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. रेशो आहे कशाचा? स्क्वेअरचा. कशाच्या? करस्पॉन्डिंग साईडचा. सो ABC PQR, AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. आणि हा जो रेशो आहे त्याचा स्क्वेअर असणार आहे किंवा याला आपण असं लिहू शकतो, दॅट इज AB अपॉन PQ होल स्क्वेअर इज इक्वल टू BC अपॉन QR होल स्क्वेअर इज इक्वल टू AC अपॉन PR होल स्क्वेअर. याचा अर्थ सारखाच आहे. सो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. ओके, समजलं? आता याचा आपण प्रूफ बघूया, आपण हे कसं प्रूव्ह करू शकतो. सो सोल्युशन, आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करायचं आहे, त्यानंतर ते ट्रायंगल सिमिलर आहे हे कन्सिडर करायचं आहे, ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा. तर सगळ्यात आधी आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करूया किंवा एरियाचा रेशो काय असणार ते बघूया. सो हियर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. 2 ट्रायंगल आपल्याला माहिती आहे, 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो नेहमी काय असतो? दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. सो ABC या ट्रायंगलमध्ये बेस काय आहे? BC. हाईट काय आहे? AD. त्याच पद्धतीने या सेकंड ट्रायंगलमध्ये बेस आहे QR आणि हाईट आहे PS. रिझन रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. ठीक आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. याला आपण बोलूया 1. ठीक आहे. आता आपण काय करू, इथे 2 ट्रायंगल कन्सिडर करू. सपोज एक ट्रायंगल मी ABD कन्सिडर करते, एक ट्रायंगल मी PQS कन्सिडर करते, लेफ्ट साईडचे ट्रायंगल. सो इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS, ह्या 2 ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बघितलं परपेंडिक्युलर आहे, हा अँगल 90 आहे. त्यानंतर ट्रायंगल सिमिलर आहे त्यामुळे अँगल B आणि अँगल Q सुद्धा सारखे आहेत. ह्या 2 ट्रायंगलमध्ये 2 अँगल सारखे आहेत, त्यामुळे बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे 2 छोटे ट्रायंगल सुद्धा सिमिलर असतील असं आपण बोलू शकतो, राईट. त्यामुळे इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS अँगल B इज इक्वल टू अँगल Q, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. रिझन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर सिमिलर. आता आपण या 2 छोट्या ट्रायंगलचा विचार करतोय. अँगल D इज इक्वल टू अँगल S, इच अँगल इज 90 डिग्री किंवा आपण असं लिहू शकतो AD परपेंडिक्युलर टू BC आणि PS परपेंडिक्युलर टू QS. अँड देअरफॉर बाय AA टेस्टच्या अकॉर्डिंग हे 2 ट्रायंगल सिमिलर असणार आहे. ट्रायंगल ABD इज सिमिलर टू ट्रायंगल PQS. ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे काय?
दिलेल्या दोन ट्रायंगलचे जे साईड्स आहेत ते प्रोपोर्शनमध्ये असणार किंवा साईडचा रेशो इक्वल असणार आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो देअरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू, आपण इथे आता रेशो कोणते घेणार आहे, आपल्याला हे जे रिलेशन आपल्याला फायनल प्रूफ आपल्याला यासाठी पाहिजे आहे, एरियाचा जो रेशो त्यासाठी पाहिजे. तर इथे BCAD आहे, QR PS आहे. BCQR हे दोन्ही ट्रायंगलचाच पार्ट आहे. एक्सटर्नल पार्ट काय आलेला आहे, AD आणि PS की जे परपेंडिक्युलर आहे. म्हणून आपण काय करू, हे जे AD आणि PS आहे ना, ह्या दोन टर्म्सला आपण ट्रायंगलच्या साईडच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करू. कोणते ट्रायंगल ABC आणि PQR. म्हणून इथे आपण काय करूया, ABD आणि PQS हे दोन ट्रायंगल घेतो, तो AB अपॉन PQ इज इक्वल टू AD अपॉन PS घेऊया. म्हणजे ही साईड आपण कन्सिडर करू AD अपॉन PS. असं का करतोय, कारण जेणेकरून इथे मी फक्त ट्रायंगल ABC PQ हेच टर्म्स इथे आला पाहिजे, या साईड्स इथे आला पाहिजे. म्हणून मी AD अपॉन PS ह्या रेशोला AB अपॉन PQच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केला. सो दिस इज 2. समजलं इथपर्यंत प्रूफ. नाव हवं तर आपण ही व्हॅल्यू लगेच इथे पुट करू शकतो. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR. ही व्हॅल्यू तर होतीच ऑलरेडी, आणि फक्त AD अपॉन PSला मी AB अपॉन PQच्या फॉर्ममध्ये लिहिते, AB अपॉन PQ. बट मला काय हवं आहे, मला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये टर्म्स पाहिजे आहे. आता ह्या ज्या टर्म्स बघितल्या BC अपॉन QR AB अपॉन PQ. सो ह्या दोन्ही हे जे रेशो हे साईडचेच रेशो आहे, ट्रायंगलच्या साईडचेच रेशो आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो सिन्स ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. त्यामुळे आपण काय लिहू शकतो, त्यांचे जे साईडचे रेशो आहे ते इक्वल आहे. दॅट इज AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. याचा अर्थ काय, AB अपॉन PQ हा रेशो आणि BC अपॉन QR हा रेशो इक्वल आहे. त्यामुळे याला आपण बोलू 3. फ्रॉम 3 आपण काय करू, यामधल्या एका रेशोला दुसऱ्या रेशोने रिप्लेस करूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, सपोज फर्स्ट रेशो मी असाच ठेवते BC अपॉन QR, आणि हा जो सेकंड रेशो AB अपॉन PQ याला मी अगेन रिप्लेस करते BC अपॉन QR ने. ओके, BC अपॉन QR इंटू BC अपॉन QR म्हणजेच काय, BC अपॉन QR स्क्वेअर. सो रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर साइड्स, दॅट इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर ही एक टर्म आहे. सो दिस रेशो इज इक्वल टू दिस. त्याच पद्धतीने सपोज जर मी असं केलं असतं, रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू सेकंड रेशो तसंच ठेवलं असतं AB अपॉन PQ, आणि हा जो फर्स्ट रेशो आहे, फर्स्ट रेशोला मी सपोज AB अपॉन PQ ने जर रिप्लेस केला असतं तर मला काय टर्म मिळाली असती, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, राईट, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. सो दिस रेशो इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर और दिस रेशो इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. याच पद्धतीने आपण लिहू शकतो थर्डसाठी. फॉर थर्ड, रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू BC अपॉन QR. इथे BC अपॉन QR AB अपॉन PQ या दोघांची व्हॅल्यू काय, AC अपॉन PR एवढी. या दोन्ही रेशोची व्हॅल्यू आहे AC अपॉन PR. त्यामुळे फर्स्ट रेशोला मी AC अपॉन PR ने रिप्लेस करणार, सेकंड रेशोला AC अपॉन PR ने रिप्लेस करणार. सो दॅट इज इक्वल टू AC अपॉन PR मल्टिप्लाइड बाय AC अपॉन PR. सो दॅट इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. थर्ड रिलेशन मिळालं. त्यानंतर हे तिन्ही रिझल्ट कंबाईन करायचे. दिस इज लेट्स से दिस इज 4, 5 आणि हे आहे 6. सो फ्रॉम 4, 5 अँड 6 त्याच्यावरून आपण लिहू शकतो रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. अशा पद्धतीने हे रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. समजला थेरम, इम्पॉर्टंट थेरम आहे. परत समजून घ्या. काय सांगितलेलं आहे की सपोज दोन ट्रायंगल सिमिलर असतील आणि त्या ट्रायंगलचा जर आपल्याला एरियाचा रेशो विचारला तर काय करायचं, नेहमी दोन ट्रायंगल आहे, सपोज आपण दोन डिफरंट ट्रायंगल घेऊ. LMN हा ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे सपोज XYZ, ठीक आहे. आणि यांच्या एरियाचा रेशो विचारला आपल्याला की या दोन ट्रायंगलचा जर आपण एरिया फाइंड केला आणि त्याचा जर रेशो घेतला तर रेशोची व्हॅल्यू काय असणार आहे. तर प्रत्येक वेळेस हा जो रेशो आहे दॅट इज इक्वल टू स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर, दोन साईडच्या रेशोचा स्क्वेअर. बट आपल्याला प्रत्येक वेळेस करस्पॉन्डिंग साईड घ्यायची, म्हणजे आपल्याला करस्पॉन्डिंग किंवा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. सो दॅट इज इक्वल टू LM जर मी साईड घेतली पहिल्या ट्रायंगलची तर दुसऱ्या ट्रायंगलची साईड मी काय घेणार, XY. सो LM स्क्वेअर अपॉन XY स्क्वेअर.
दॅट इज इक्वल टू, जर सपोज सेकंड ट्रँगलची मी वाय झेड साईड घेतली तर फर्स्ट ट्रँगलची मला एम एन साईड घ्यावी लागेल. सो एम एन स्क्वेअर अपॉन वाय झेड स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एल एन अपॉन एक्स वाय एक्स झेड स्क्वेअर, एल एन अपॉन एक्स झेड स्क्वेअर. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रेशो ऑफ एरिया जर असेल सिमिलर आणि प्रोव्हाइडेड हे दोन ट्रँगल सिमिलर असतील तर या साईडला नेहमी स्क्वेअरची टर्म आली पाहिजे, साईडचा स्क्वेअर. दॅट्स इट. थेरमवर आधारित काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स, दोन एक्झाम्पल इथे बोर्डवर लिहिलेले आहे. फर्स्ट, ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल PQR. दोन सिमिलर ट्रँगल दिलेले आहे. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज 16, एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू 25. दोन ट्रँगलचा एरिया सुद्धा दिलेला आहे. सो कंडिशन काय दिलेलं आहे, दोन सिमिलर ट्रँगल आहे त्या ट्रँगलचा एरिया दिलेला आहे. फाईंड AB अपॉन PQ. तर AB अपॉन PQ ची व्हॅल्यू काय असणार आहे. दिलेल्या कंडिशनवरून आपल्याला लगेच हिंट मिळते की आपल्याला काय यूज करायचं आहे. थेरम, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल. By theorem of areas of similar triangle we can write area of triangle ABC upon area of triangle PQR. या दोन ट्रँगलचा एरिया असणार आहे इक्वल टू रेशो. कशाचा रेशो, साईडच्या स्क्वेअरचा रेशो, बट करस्पॉन्डिंग साईड. इथे आपल्याला फाइंड करायचं AB आणि PQ. सो ही साईड आहे AB, सेकंड साईड आहे PQ. या साईडच्या स्क्वेअरच्या रेशोशी इक्वल असणार आहे. अँड देअरफॉर जर इथे दुसरा सपोज BC अपॉन QR दिलं असतं तर आपण BC अपॉन QR स्क्वेअर लिहिलं असतं. Therefore 16 upon 25 is equal to AB upon PQ square. दोन्ही साईडचा जर आपण रूट घेतला AB upon PQ, पॉझिटिव्हचे रूट घेणार कारण आपण साईड कन्सिडर करतो त्यामुळे रूट स्क्वेअर रूट आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह घ्यावं लागणार आहे. सो AB upon PQ इज इक्वल टू 4 upon 5 अँड हेन्स AB upon PQ ही व्हॅल्यू किती आली, 4 upon 5. ठीक आहे. नाव सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, एक पॅरलोग्राम दिलेला आहे ABCD. पॅरलोग्राम दिलेला आहे म्हणजे पॅरलल साईड असणार आहे. पॅरलल साईड ट्रान्सव्हर्सल इथे दिसत आहे डोळ्यांनी. या दोन पॅरलल साईड आहे. ही एक ट्रान्सव्हर्सल, डायगोनलला आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो किंवा ही सुद्धा अजून एक ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे ह्या कंडिशनचा कुठेतरी यूज करू शकतो आपण. प्रूव्ह दॅट एरिया ऑफ ट्रँगल ABP. ट्रँगल बघा कोणते, ट्रँगल ABP आणि ट्रँगल CPD. हे जे दोन ट्रँगल आहे त्यांचा एरिया आहे इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन CD स्क्वेअर. हे जे रिलेशन इथे दिलेलं आहे याच्यावर आपल्याला लगेच समजते की याचा अर्थ काय, हे दोन ट्रँगल सिमिलर आहे आणि त्यानंतर सिमिलर ट्रँगल आहे म्हणून त्याचा एरियाचा रेशो दिलेल्या साईडच्या स्क्वेअरशी इक्वल आहे. बट सगळ्यात आधी आपल्याला हे दाखवावं लागेल की हे जे दोन ट्रँगल सिमिलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. दोन ट्रँगल सिमिलर आहे, सिमिलरिटी टेस्ट यूज करावं लागणार आहे. दोन ट्रँगल इथे जर तुम्ही बघितलं डायग्राममध्ये जर बघितलं हे दोन ट्रँगल आपण कन्सिडर करतोय. दोन वर्टिकली दोन लाईन्स आहे की ज्या एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करताय. इथे आपल्याला वर्टिकली ऑपोजिट अँगल इझिली मिळू शकतो. ॲज वेल एज पॅरलोग्राम दिलेला आहे. दोन पॅरलल लाईन आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे त्यामुळे हे असणार आहे ऑल्टरनेट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. त्यावरून दुसऱ्या एक अँगलची पेअर आपल्याला मिळते. सो आपल्याला A टेस्टचा यूज करून हे दोन ट्रँगल इझिली सिमिलर दाखवता येतील. यावर ह्या टाईपचे बरेचसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले की पॅरलोग्राम दिलेला होता त्यानंतर डायगोनल इंटरसेक्ट करत होते, मग हे दोन ट्रँगल किंवा हे दोन ट्रँगल आपण सिमिलर दाखवत होतो. सो सिमिलर त्याच पद्धतीने आपल्याला हे दोन ट्रँगल सिमिलर दाखवायचे आहे बाय A टेस्ट. सो सोल्युशन काय असणार आहे समजलं आपल्याला, प्रोसिजर किंवा आपल्याला स्टेप्स कशा फॉलो करायच्या आहे. सो सोल्युशनमध्ये इन ट्रँगल ABP अँड ट्रँगल CPD हे दोन ट्रँगल जर मी कन्सिडर केले, अँगल APB आणि अँगल APB अँड अँगल CDP. सॉरी, अँगल आपण ट्रँगल कोणते कन्सिडर करतो, ट्रँगल ABP त्यामुळे दुसरा ट्रँगल असणार आहे CDP. ओके. ऑपोजिट अँगल APB आणि दुसरा ट्रँगल असणार आहे अँगल APB CPD. इथे आपण रिलेशन बघू शकतो APB आणि CPD हे दोन ट्रँगल इक्वल व्हॅल्यूचे आहे ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे. त्यानंतर दोन लाईन्स पॅरलल आहे, AB पॅरलल टू CD. AB आणि CD पॅरलल आहे. ही ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर करू, AC इज ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे ऑल्टरनेट अँगल कोणते फॉर्म होणार आहे, ह्या दोन पॅरलल लाईन ही एक ट्रान्सव्हर्सल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे असणार आहे ऑल्टरनेट अँगल. झेडच्या शेपमध्ये अँगल आहे ना हा आणि हा, हे दोन अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. सो अँगल BAP इज कॉन्ग्रुएंट BAP आणि DCP हे दोन अँगल इक्वल आहे. ओके.
therefore by AA similarity test हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, दोन ट्रायंगल सिमिलर आहे, त्यामुळे सिन्स रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स is equal to ratio of square of corresponding sides is equal to ratio of squares of corresponding sides. And therefore area of triangle ABP upon area of triangle CDP is equal to, इथे CDP हवा, CPD नाही, CDP, कारण CDP असेल त्याच वेळेस रिलेशन फॉलो होतं ना, करस्पॉन्डन्स फॉलो होते AB अपॉन CD. सो इथे पाहिजे CDP, दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड. AB ही एक साईड आहे, त्याची करस्पॉन्डिंग साईड आहे दुसऱ्या ट्रायंगलची CD, अँड हेज प्रूव्ड.